अमळनेर तालुक्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजवड येथील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सोने व रोकड चोरून नेल्याची घटना 2 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली। माजी आमदार साहेबराव पाटील गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेले होते। सकाळी घरगडी लाईट बंद करायला गेला तेव्हा घराचे कुलूप तोडलेले दिसले। नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले। त्यांनी साहेबराव पाटलांशी संपर्क साधला। त्यानंतर माजी आमदार पाटील यांनी DYSP विनायक कोते, पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना चोरीबाबत कळवले। दरम्यान घरातील सोने आणि रोकड गेल्याचे समजते, मात्र किती रक्कम गेली हे समजू शकले नाही। चोरट्यांनी CCTV कॅमेरे तोडून त्याचा DVR देखील चोरून नेला आहे। मात्र एका CCTV कॅमेऱ्यात 4 चोरटे धरणगाव रस्त्याकडून सागाच्या झाडांमधून बंगल्याकडे आले आणि कंपाऊंडची भिंतीवरून घरात प्रवेश केला असे दिसत आहे। 2 रोजी पहाटे 2:39 घरात प्रवेश करून 3:14 म्हणजे 35 मिनिटात चोरी करून ते बाहेर पडले आहेत। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे।